शुभ दुपार सगळ्यांना। तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर आज सकाळपासून काही शूट वगैरे नव्हतं केलं, तर हा सॅटर्डेचा व्लॉग आहे आणि अचानकच काहीतरी ठरलेलं होतं म्हणून मग एकदम शूट करायला सुरुवात केली होती मी। तर आम्ही आलेलो होतो कोराडीला। तिथे महालक्ष्मीचं खूप मोठं असं मंदिर आहे। तर अचानकच सगळा प्लॅन ठरलेला होता, आधी काहीच असं ठरलेलं नव्हतं। एकदम अचानक माझ्या मैत्रिणींचा फोन आला आणि जसं की आता चैत्र महिना सुरू आहे त्याच्यामुळे घट वगैरे बसतात आणि चैत्राची ही नवरात्री असते लहान, तर सगळ्यांनी असं ठरवलं की मंदिरात जाऊ म्हणून महालक्ष्मीच्या। आणि आधी असं काहीच ठरलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी जरा निवांतच होती घरी, कारण आज आता सकाळचे जरा कामही काढले होते मी आणि त्याच्याबरोबर आज मुलांची सकाळी मी ट्यूशनही ठेवलेली होती, कारण ईदची सुट्टी आलेली होती मुलांना, त्याच्यामुळे मी आज सकाळीच ट्यूशन ठेवलेली होती। एकदम अचानक 8:30 वाजता माझ्या फ्रेंडचा फोन आला आणि त्यांनी म्हटलं की आपण जाऊया, म्हणून मग लगेच ट्यूशनच्या मुलांनाही मी लवकर बोलावलं, ट्यूशन घेतली, घरातले कामं पटापट आवरले। त्याच्यामुळे सकाळी काही शूट घेतलं नाही, कारण शूट घेत कामं करायची म्हटली की अजून थोडासा उशीर होतो। असो, तर 12च्या नंतर मग आम्ही इथे मंदिराला येण्याकरिता निघालेलो होतो आणि खूप मोठं असं देवस्थान आहे आणि या 5 ते 6 वर्षामध्ये ना भरपूर असं नवीनीकरण झालेलं आहे इथे। खूप छान असं मंदिर आहे, अगदी शांत असतं, मस्त वातावरण। आणि आता जसं की चैत्राचे नवरात्र होते त्याच्यामुळे बरीच गर्दी होती, मात्र असं वाटलं होतं की दर्शन व्हायला जरा वेळ होईल, मात्र असं काहीच झाले नाही, अगदी सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे दर्शनही आमचं खूप लवकर झालं। तर आल्यानंतर ओटी प्रसाद वगैरे घेतला आणि मग दर्शन वगैरेही करून घेतलं आणि खूप छान दर्शन झालेलं होतं आणि खरंच खूप छान वाटत होतं दर्शनाला येऊन। आणि तिथलं सगळं वातावरण बघून ना मस्त मनाला ना खूप प्रसन्न वाटत होतं खरंच। आणि इथे बघा छान अशी ना ओटी तयार केलेली आहे, हळद कुंकू, नारळ, बांगड्या, साडी, फळ, खारक, बदाम वगैरे असं सगळं ओटीचं साहित्य ठेवून ना ते सगळं छान असं ना काचामध्ये ठेवलेलं आहे। तर 5-6 वर्षामध्ये ना आता भरपूर असं नवीनीकरण झालेलं आहे या मंदिरामध्ये आणि परत अजून भरपूर काम सुरूच आहे इथे। तर खूप छान असं ना कोरीव काम केलेलं आहे सगळीकडे। तसंच इथला जो परिसर आहे तोही अगदी शांत आणि खूप छान असं वाटतं तिथे गेल्यानंतर। मी तर आधी नाहीच म्हटलेलं होतं जाण्याकरिता, कारण जरा शिल्लकची कामंही काढलेली होती आणि आज ना घरी सायंकाळी पाहुणे देखील येणार आहे, त्याच्यामुळे जरा मला थोडीशी घरी कामं देखील होती, त्याच्यामुळे मी आधी नाहीच म्हटलेलं होतं। मात्र सगळ्यांचे ना वारंवार फोन येत होते आणि मग म्हटलं चला जाऊन येते, आता नवरात्र सुरू आहेत तर म्हणून मग आलेली होती। आणि आल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं, कारण एकदा आपण घराबाहेर पडलं की थोडासा उशीरच होतो, म्हणून मी जरा त्याच्यासाठी नाही म्हणत होती, मात्र आल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं मला, कारण मी देखील आता मला वाटते 2-2.5 वर्ष झाले इथे आलेली नव्हती। तर आल्यानंतर छान दर्शन झालं, मस्त फोटो वगैरे काढली आणि त्यानंतर आता आम्ही सगळे निघालेलो होतो आणि घरी यायला मला 4:30 वाजलेले होते आणि त्यानंतर मग जराशी गडबडच झालेली होती, म्हणून तेव्हा काही मग मी शूट केलं नाही। आता तुम्हाला सायंकाळी भेटते मी। तर अर्ध्यापेक्षा जास्त सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे, आता पोळ्या आणि भजी तेवढी राहिलेली होती ते करत आहे मी। आणि आज स्वयंपाकामध्ये ना छान कढी, कोशिंबीर, मसाले वांग्याची छान भाजी वगैरे केलेली आहे, भज्याची थोडीफार तयारी मी इथे करून ठेवलेली आहे। आणि श्रीखंडासाठी ना मी दह्याचा चक्का बोलवलेला होता आणि मंदिरात जाण्याआधीच ना मी त्यामध्ये साखर वगैरे सगळं टाकून गेलेली होती। तर आल्यानंतर मग बाकीचं जे काही राहिलेलं होतं ते सगळं मग पटापट मी करून घेतलेलं होतं। तर आज ना माझ्याकडे माझ्या आतेसासूचा मुलगा, सून, त्यांची नातवंड, परत मुलगी, हे सगळे पाहुणे येणार होते, तर त्यासाठीच हा सगळा स्वयंपाक माझा सुरू होता आणि म्हणूनच मग मी मंदिरात जाण्यासाठी जरा माझं नाही हो असं सुरू होतं। तर सगळे आलेले होते आणि जरा वेळ आम्ही गप्पा गोष्टी वगैरे सगळ्या केल्या आणि त्यानंतर मग सगळे जेवण करायला बसलेले होते। जास्त काही खूप क्लिप मी घेतलेल्या नाही, कारण मीही जरा कामात होती आणि सगळे आले की मुलंही जरा त्यांच्याशी गप्पा गोष्टी खेळण्यामध्ये वगैरे होते त्यांच्या मुलांशी, त्याच्यामुळे जास्त काही क्लिप मी घेतलेल्या नाही। आणि घरी कोणी आलं की आपल्याला त्यांनाही वेळ द्यावा लागतो आणि आज जराशी गडबड झाली, मात्र छान असं मंदिरातही दर्शन झालेलं होतं आणि आज जे काही मला सगळं पाहुण्यांसाठी वगैरे करायचं होतं तर तेही सगळं छान व्यवस्थित झालेलं होतं।
आणि सगळ्यांची जेवणं वगैरे झाल्यानंतर छान अशा गप्पा वगैरे करत बसलेलो होतो आम्ही मस्त. आणि असे सगळे एकत्र आले की छान वाटतं. तर असा होता माझा आजचा संपूर्ण दिवस, जो मी थोडक्यात तुमच्यासोबत आज शेअर केला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.